पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 19 तारखेला सोलापूर दौऱ्यावर आहेत। सोलापूरमधील रे नगर या भागामध्ये जो लोकार्पण सोहळा घरकुलांचा होणार आहे त्यासाठी ते येत आहेत। 2019 ला आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते या गृह प्रकल्पाचा शिलान्यास झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की शिलान्यास करने के लिए मैं आया हूं और चाबी देने के लिए ही मैं ही आऊंगा। आणि म्हटल्याप्रमाणे शब्दाला जागून येत्या 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे रेनगरला येत आहेत आणि त्या दृष्टीने जी तयारी सुरू आहे ती युद्ध पातळीवरती तयारी सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। जवळपास 15,000 घरांचं लोकार्पण जे आहे ते नरेंद्र मोदीजी हे करणार आहेत आणि या घरांमध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 834 इमारती असणार आहेत आणि सरासरी आपण जर बघितलं तर प्रत्येक इमारतीमध्ये 36 फ्लॅट हे असणार आहेत। जवळपास 350 एकरामध्ये हा सर्व प्रकल्प जो आहे तो साकारला जात आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर अत्याधुनिकतेची कास धरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये क्रीडांगण असणार आहे, स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स असणार आहेत, योगासन सेंटर असणार आहे, त्याचबरोबर 24 अंगणवाड्या असणार आहेत, 6 प्राथमिक शाळा असणार आहेत, विजेचं उपकेंद्र असणार आहे। म्हणजेच काय तर 24 तास विजेचा पुरवठा या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर 24 तास पाणी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। बाजूच्याच सोलापूरमध्ये 7 ते 8 दिवसाला पाणी येतं, मात्र या रेनगरमध्ये आपण जर बघितलं तर 24 तास पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी मंडप जो आहे तो घातला जात आहे। साधारण 800 मीटर लांबीचा हा मंडप असणार आहे। जवळपास 1 लाख माणसं इकडे बसू शकतील अशी याची आसन क्षमता असणार आहे आणि 6 बाय 30 चा जो सभा मंडप असणार आहे तो या ठिकाणी असणार आहे। या कार्यक्रमाला आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर राज्यपाल अशा मोठ्या फळीची माणसं त्या ठिकाणी येणार आहेत। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जवळपास 3 दिवस सोलापूरमध्ये थाट मांडून या ठिकाणी बसणार आहेत आणि एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर 2 IG, 10 SP, 22 DYSP असा 3000 पोलिसांचा फौजफाटा या कार्यक्रमाच्या दृष्टीने असणार आहे। त्यामुळे एकूणच आता संपूर्ण भारताचं जे लक्ष लागलेलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे लागलेलं आहे आणि नरेंद्र मोदी आल्यानंतर सोलापूरच्या ओटीमध्ये आणखीन काय मिळतं याची उत्सुकता जी आहे ती सोलापूरकरांना लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।